कॉफी आहे. ही कॉफी आहे. कॉफी आहे आम्ही आणलेली लगेच गोड काढतील बाहेरचे पदार्थ नोट अलाउड. हाच तो जो ऑनलाईन दिसतो जेमिनाय पॉइंट अख्खा सुकून गेलाय. हा असा फार्म हाऊस आहे. कृपया मंदिरात जाण्यापूर्वी मोबाईल बंद ठेवा. तर मी आता मोबाईल बंद करतोय. आता मंदिराच्या बाहेर आलोय पाया पडून. हे मंदिराचा भोवतालचा आवाज जाईल नाही जाईल माहित नाही. त्या साईडला समुद्र ते निळसर पाणी. हा हा. असा संपूर्ण किल्ला इकडून दिसतो वरून. काय मस्त. तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. फायनली आमची ट्रिप निघाली आहे. तर आमची ट्रिप निघाली रत्नागिरी, मालवण, गोवा. तर आमची ट्रिप चालली आहे कोकण कोस्टल राईडसाठी. आम्ही आता इथून निघतोय. पॅकिंग झाली आहे, गाडीमध्ये सर्व वाइंडअप केलं आहे. इथून निघतो आम्ही. तसे वाजलेच अडीच वाजले. तर आम्हाला रत्नागिरीला पोहोचायला बहुतेक 7-8 तास होईल. याच्या पुढचं तुम्हाला दाखवतो काय काय घडतं ते. चलो बाय. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चला चलो निकलते पब्लिक. पहिलाच गेअर. किती पाय स्ट्रॉंग कमी स्ट्रॉंग. तर आता आमची पहिला ब्रेक घेतला आहे. ॲक्च्युली दुसरा ब्रेक आहे CNG साठी. आणि आता चहा प्यायला घेतला आहे. सगळ्यांनी चहा कॉफी घेतली. वडापावचा नाश्ता करून कॉफी आहे. ही कॉफी आहे. कॉफी आहे आम्ही आणलेली थोडे. लगेच गोड काढतील बाहेरचे पदार्थ नोट अलाउड. तर नाश्ता करून लगेच निघतो. अजून 200 किलोमीटर बाकी आहे रत्नागिरी. तिथे आता वडापाव आलेत. मस्तपैकी वडापावचा नाश्ता करतो आणि निघतो आम्ही. वेलकम बॅक गाईज. आता सकाळचे 9 वाजलेत. आम्ही अजून ऑन द वे ड्राईव्ह करतोय आणि ते लोक बघा कसे झोपले. हा झोपलाय. मागे साईड आहे तो एक झोपलाय. बघा इथे सागर आहे, मी आहे. अजून आम्हाला 2 तास लागेल पोचायला. तर आता 9:30 झालेत आणि आम्ही रत्नागिरीपासून आत घेतलं आहे. म्हणजे गणपती पुण्यासाठी आत घेतला हायवेपासून. आणि आता आम्ही 3rd टाईम घेतला आहे गॅस फुल करायला. तिथे इथं आम्हाला CNG भेटली, तर आम्ही CNG फुल. तर आम्ही रत्नागिरीच्या इथे एक फेमस पॉईंट होता जेमिनाय पॉईंट म्हणून. ॲक्च्युली ते आम्ही ऑनलाईन बघितलेलं म्हणून आलेलो. तरी वाटलेलंच ते सुकलं असेल म्हणून. आणि ते ॲक्च्युली सुकलेलंच आहे. आणि तो इकडे असा पॉईंट आहे सुकला आहे. हाच तो जो ऑनलाईन दिसतो जेमिनाय पॉईंट अख्खा सुकून गेला आहे. तर आम्ही ॲक्च्युली आता जेमिनी पॉईंटच्या इथे येत होतो.
तेव्हाच आम्हाला एक आमच्या जिथं आम्ही राहतो एरियोलीमध्ये तिथले काका भेटले, म्हणजे फोटोग्राफर काका आहेत ते भेटल्या अनएक्सपेक्टेड. तर तेच बोलले तिथं पाणी नाही आहे तर तुम्ही इकडे या, त्यांचा इथला एक फार्म हाऊस आहे. तर तिथं मस्तपैकी आता फ्रेश होतो थोडा आणि इथून जातो आम्ही गणपतीपुळ्यासाठी मंदिरासाठी. आणि हा असा फार्म हाऊस आहे आणि हे लोक इथं फोटोशूट पण सुरू करतात. तर थोडं आता फ्रेश हो, काहीच केलं नाही, तोंड धुवायचं आहे, ब्रश करायचं आहे, काहीच केलं नाही. आता थोडं फ्रेश होतो आम्ही. चला दाखवतो पुढे अजून काय काय करता येईल ते. असं अनएक्सपेक्टेड रोड ट्रिपमध्ये होत राहतं काय ना काय. तर आता मस्त आम्ही फ्रेश झालो आहे सर्व, आंघोळ बिंघोळ केली. इथं मस्त ते काका भेटल्यामुळे आमचा मस्त व्यवस्था झाली. हा असा फुल मोठा फार्म हाऊस आहे आणि इकडे तयारी करून आलेले आहेत. तर इथून निघतो. ऑल सेट आणि हेच ते काका, यांच्यामुळे आमची इथं झालं फ्रेश होण्याची व्यवस्था झाली. तर आम्ही इथं गणपतीपुळेच्या मंदिराजवळ पोचलो, गणेश मंदिराच्या इथे. इथे अशी आता गाडी पार्किंग करतो आणि ते तिकडे आहे गणपती मंदिर. तर इथे आता मंदिराच्या दिशेने चाललो आहे. हे मंदिराचा एंट्रन्स होता आणि इकडे मस्त समुद्र दिसतोय. काय बोलती पब्लिक? गणपतीपुळे बढिया आवाज. तर आता गर्दी पण कमी दिसते. तुझा आवाज जाणार नाही असं मला वाटतं. काय तो निसर्ग, काय तो वारा. एक मिनिट, माझा आवाज जाईल नाही जाईल माहित नाही, पण त्या साईडला समुद्र ते निळशार पाणी. हा हा, इथं समुद्राचं पाणी एकदम निळशार आहे. काय आणि गर्दी पण खूप कमी दिसते. बघू, गर्दी पण कमी दिसते. पटापटा आमचं दर्शन होऊन जाईल तेवढं बेस्ट आहे. चप्पल काढून जावा. काय नाही एवढं टेन्शन. ॲक्च्युली आता वाजले 1 वाजत आला, त्याच्यामुळे अजून गर्दी कमी आहे आणि या टाईमला मोस्ट ऑफ पब्लिक एवढे येत नाही. आता मंदिराच्या आत आलोय चप्पल ठेवून, पाय धुतो आणि हा सॉस घालून आलाय. ना पाय धु ना तू. चलो, कृपया मंदिरात जाण्यापूर्वी मोबाईल बंद ठेवा. तर मी आता मोबाईल बंद करतोय. एवढंच दाखवू शकतो, ह्याच्या पुढचा नाही, बाकी नंतर दाखवतो. आता मंदिराच्या बाहेर आलोय पाया पडून. हे मंदिराचं भोवतालचं तर मंदिराच्या आतमध्ये अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे बाहेर आलोय. हा बाहेरच्या आवारामध्ये अलाउड आहे वाटतं. मस्त ऊन आहे पण पाय एकदम भाजायला लागलेत आणि मंदिराच्या बाहेरचा मस्त नजारा आहे समुद्राचा. मंदिराच्या आत पाया पडून आल्यावरती असं प्रसाद भेटतोय. थोडा प्रसादाचा लाभ घेतो. सकाळपासून तसं पण काही झालं नाही, फक्त वडापाववरती आहे. तर आता थोडासा प्रसाद खातो आणि इथून निघतो. प्रसादामध्ये काही खिचडी आहे आणि बुंदीचं काहीतरी आहे आणि लोणचं. बघा त्याचा सेकंड राऊंड आहे. सेकंड राऊंड आहे त्याचा. त्याचा एकच ह्याचा पण एकच, ह्याचे 2. तर मंदिराचं दर्शन आता झालं आहे. मंदिराच्या बाहेर जातो, जरा बीचच्या इथे जाऊन बघतो कसा सीन आहे इकडे. ऊन खूप जास्त आहे. ॲक्च्युली आत्ताशे 1:30 वाजले असल्यामुळे ऊन खूप आहे. तर बघू, थोड्या वेळात तिथं बीचवरती जाऊ आणि इथून आम्ही जयगडसाठी निघणार आहे आता. आणि हे लोक इथे जरा बघतायत काय करतायत. इथे मस्त बग्गी बिग्गी आहे, बग्गीवरती आपण फिरू शकतो. तो करणार नाही बग्गी, पण असंच फक्त टाइमपास करतोय. सगळ्यांना पैसे विचारतोय किती रुपये आहेत म्हणून. ते सिंगल 100, डबल 200.
150 का? ओके, डबल 150. आता आम्ही गणपती पुण्याच्या इथून निघतोय. इथून म्हणजे आम्ही इथं आता बीचवर जाऊन बघितलं, काय नाही एवढं, फक्त पुढचं गरम होतं उन्हामध्ये. काय वॉटर स्पोर्ट करत नाही, डायरेक्ट वॉटर स्पोर्ट्स जे करणार आहे आम्ही तारकर्लीला करणार आहे. आणि आता आम्ही इथून चाललो आहे जयगडसाठी. आता बोललो तिकडे जातो जयगडला, तिकडचा व्ह्यू बघतो. तसं पण ऊन तर खूपच आहे, पण तरी बघू, जर वाटलं जाऊसारखं तिथं आत तर आम्ही इथून जाईल. तर आम्ही आता जयगडच्या इथं पोचलो आहे. हा असा जयगडचा काही व्ह्यू आहे. हा मेन गेट आहे, एंट्रन्स आहे. अजून इकडे एक गेट आहे कोणता तरी. हा असा पहिला मेन दरवाजा. सही आहे, क्या मस्त हवा आहे ते इकडे. हा आणि आतून असा सिनारिओ आहे. आणि हाच तो गेट. असा संपूर्ण किल्ला इकडून दिसतो वरून. मस्त आहे, थोडं पडकळीला आलं आहे पण चांगलं आहे. आणि त्या साईडला असा पूर्ण समुद्रकिनारा. गर्दी नाही आहे एवढी इथे, गर्दी खूप कमी. ॲक्च्युली आम्ही खूप दुपारच्या वेळेस आलो आहे, त्याच्यामुळे पण असू शकतं, किंवा बुधवारचं आलो आहे आम्ही, त्यामुळे असू शकतं की गर्दी इथे कमी आहे. आणि ॲक्च्युली हा बेस्ट आहे टायमिंग, म्हणजे कसा गर्दी पण कमी असते आणि चांगलं एक्सप्लोअर पण करता येतं. फक्त जरा दुपारचं आलो आहे तेच प्रॉब्लेम आहे. आज आम्हाला रत्नागिरी पूर्ण एक्सप्लोअर करून उद्या आम्हाला काही करून मालवणसाठी, ॲक्च्युली देवगडसाठी निघायचं आहे. इथपर्यंत चालत तर आलो, पण याच्या पुढे पूर्ण पडला गेलं. त्याच्या पुढून वरतून चल ना, तिथून चालत, तिथूनच चालत जावं लागलं. हा इकडे थोडा पडला आहे, त्याच्यामुळं एवढीशी जागा आहे यायला. असं खालतून उतरून पण येऊ शकतो आपण. थोडं रिस्की आहे इथं पॅच, त्यामुळे खालतून उतरूनच जाऊ शकता तिकडून. असंच राऊंड मारत पूर्ण एक्सप्लोअर करू, थोडा तिकडून व्ह्यू बघू समुद्र किनारपट्टीचा, आणि इथून निघू. आणि इकडे हा असा मस्त बुरुज आहे. हो, इकडे काय मस्त. इथून हा व्ह्यू बघण्यासारखा आहे. इथून डायरेक्ट समोर समुद्र किनारपट्टी दिसते आणि काय मस्त व्ह्यू आहे. तर आता आम्ही जयगड किल्ल्यावरती आहे. आणि हा जयगड किल्ला गणपतीपुळेपासून 20 ते 25 किलोमीटर लांब आहे. ह्याला 2 मिनटं व्हिडिओ काय काढत बसलो, हे लोक सगळे कुठं गायबच झाले. आणि बहुतेक आम्ही 4-5 जण आहे आणि अजून एक ग्रुप आलेला. हां ते बघा तिकडे. आणि इथे हे मंदिर आहे. ही अशी जयगड किल्ल्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. आणि हा इकडे झोपला आहे बघा. हा आतमध्ये किल्ला बघायला पण आला नव्हता, इथे जाऊन बसलेला. आम्ही 4 जाऊन आलो आतमध्ये. ओके, तर किल्ला करून जरासं पुढे आलो. जय विनायक मंदिर म्हणून आहे, तर ते थोडं बघून येतो, पाया पडून येतो त्या मंदिराच्या. आणि इथून मग पुढे जातो आरेवारे बीचसाठी. हा हा हा, काय मस्त वाटतं रे. चलो, हेच ते आहे मंदिर. असा बाहेरून त्याचा व्ह्यू आहे. आतमध्ये जाऊन थोडं बघू कसं आहे काय. मंदिरामध्ये गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि थोडं 5-10 मिनटं बसलो. मस्त वाटतं, एकदम मस्त हवा सुटली इकडे. थोडं रिलॅक्स वाटलं बसून, पण झोप पण यायला लागलेली, त्यामुळे उठून निघून आलो. थोडं इथं पाणी पिऊ. थंड आहे का? थोडं इथं पाणी थंडगार पिऊ. इथून निघू आपण आरेवारेसाठी. तर आता 5 वाजत झाले आणि आता आम्ही जेवण करायला घेतलं. इथे एक हॉटेल भेटलं आहे. आता या टायमाला कुठंच भेटत नव्हतं अवेलेबल. हे एक हॉटेल भेटलं आहे. तर इथं सगळ्यांनी आता चिकन थाळी मागवली आहे.
तर आता आम्ही आरेवारे बीचच्या इथं पोचलोय. तर हा असा आरेवारे बीचचा नजारा आहे आणि तिकडे झिप लाईन आहे. सनसेट होण्यातच आलाय. 6 वाजलेत. अजून थोडा वेळ इथंच एन्जॉय करतो आणि रूम ट्रेंडने बघतो आणि आजची रात्र इथंच रत्नागिरीमध्ये घालवतो आणि उद्या सकाळी देवगडसाठी. काय आहे, फक्त समुद्राच्या बाजूला येऊन फक्त एवढंच उभं राहणार का, बाकी पाण्यात तर आता जाणार नाही आम्ही. तर आम्ही इथं आता भारती बीचच्या थोडं पुढे आलो आणि आम्ही रूम रेंट केली नव्हती. ते सकाळी जो फार्म हाऊस भेटला होता त्या काकांचा होता, जो फक्त आम्हाला फ्रेश होण्यापुरते भेटला होता. आणि आता आम्हाला एक रेंटने रूम भेटली आहे आणि आत्ताचे 8 वाजले आणि भारती बीचच्या जवळपास आहे. म्हणजे इथूनच सकाळी डायरेक्ट निघू आम्ही कशेली बीचसाठी. तर आता आम्हाला रूम भेटली आहे हां, कशेली देवगाली बीचसाठी. तर आता ही रूम भेटली. अशी इथं आणलेत, अशी बॅग आणून टाकले. ही अशी रूम आहे मोठा. हा असा हॉल आहे, एक असा रूम आहे बेडरूम आणि हा असा दुसरा बेडरूम. असे 2 बेडरूम आहेत आणि अशी 2-3 बाथरूम आहेत. मस्तपैकी आजची रात्र फक्त इथं काढू आणि सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन निघू आम्ही. फक्त आम्हाला तसं पण झोपण्यापुरतीच पाहिजे होती. फक्त पंखेजनची हवा खूप कमी येते. हे हा हा आता फ्रेश होतो.